युवा या कार्यक्रमाचा आज समारोप होतोय आणि या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। अगदी थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात 30,000 जेनझेनसोबत संवाद साधतील। मुख्यमंत्र्यांच्या संवादासाठी 240 फुटांचा भव्य कॅम्प तयार करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला कला क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि 4,000 ढोल ताशा वादक सादरीकरण करणार आहेत। दरम्यान या कार्यक्रमादरम्यान 4,000 ढोल ताशा वादक सादरीकरण करणार आहेत। एक नवा विश्वविक्रम या निमित्तानं होणार आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरती मंथन फॉर युवा या कार्यक्रमाच्या अंतर्गत झेनझीनचा एक मोठा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाची विशेषता अशी आहे की इथे ढोल ताशा पथक जे आहे नागपूर जिल्ह्यातले ते जवळपास 4,000 पेक्षा जास्त वादक इथं दाखल होत आहेत आणि वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न मंथन फॉर युवा या कार्यक्रमामध्ये होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झेनझी सोबत म्हणजे नवतरुणांसोबत या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहे आणि याच कार्यक्रमात ढोल ताशा पथक जे आहे ते जवळपास 4,000 वादक इथं सहभागी होत आहेत। त्यामुळे हा वर्ल्ड रेकॉर्ड असेल आणि इथं जे वर्ल्ड रेकॉर्डचे नियम आहे त्यानुसार इथं हा रॅम्प तयार करण्यात आला। या रॅम्पवर जो प्रमुख असेल या पथकाचा तो उभा राहील आणि बाकी जे वादक आहे ते खाली उपस्थित राहतील। दुरून दुरून विद्यार्थी नागपूर जिल्ह्यातून आलेले आहे, त्यांच्याशी संवाद साधूया। भाऊ, कुठून आले तुम्ही? आम्ही नागपूरचे आहोत। तुम्ही काय करता व्यवसायाने? मी इंजिनियर आहे, ट्रायनावी सिस्टीममध्ये मी सिस्टम इंजिनियर आहे। बरं, हे पॅशन आहे तुमचं? हो। बरं, इथं वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे, काय तुमचं माहिती आहे तुमची की किती लोक उपस्थित राहतील आणि वर्ल्ड रेकॉर्डसाठी नियम जे आहे ते काय काय घालून देण्यात आले तुम्हाला? एक तर इकडे अराउंड 4,000 प्लस लोक राहणार आहे, वादक राहणार आहेत। त्यात ढोल ताशा ध्वज झान सगळे लोक राहतील आणि हा म्हणजे चांगला प्रसंग आहे, छान वाटतं करून। नियम काय काय घालून दिले वर्ल्ड रेकॉर्ड? नियम म्हणजे शिस्त पाहिजे एक तर सगळ्यात जास्त, आणि वादक पाहिजे सगळे लोक, बस अजून एवढं काही नाही। वर्ल्ड रेकॉर्ड इथं होणार आहे, त्यासाठी तयारी केली आहे। नियम जे घालून देण्यात आलेले आहे ते नियम इथं पाळणं आवश्यक आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये झेनझी असतील किंवा तरुण जे आहेत महाविद्यालयीन IT मध्ये काम करणारे, बाकीच्या ऑटोमोबाईलमध्ये काम करणारे जे विद्यार्थी आहेत ते मोठ्या प्रमाणात इथं सहभागी झालेले आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं उपस्थित राहून यात झेनझी आणि तरुणांसोबत संवाद साधणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी।